अकोला तालुक्यातून एक चमत्कारी कुंड सापडलेला आहे। सध्या या चमत्कारी कुंडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। अकोल्याच्या डोंगर दऱ्यामध्ये असणाऱ्या ह्या कुंडाचा चमत्कार पाहण्यासाठी आता लोकांची लाखोंनी गर्दी होत आहे। आधी या कुंडाबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती, पण जेव्हा एक पत्रकार तिथे व्हिडिओ बनवण्यासाठी गेला आणि व्हिडिओ काढता काढता त्याचा पाय चुकून या कुंडात बुडाला, तेव्हा त्याला पायाला असा काही चमत्कार झाला की तो ऐकून सगळेच थक्क झाले। या पाण्यात पाय पडल्यानंतर नक्की काय चमत्कार झाला हे जाणून घेण्यासाठी त्या पत्रकाराने गावातल्या एका खूप जुन्या पुजाऱ्यांची भेट घेतली। तेव्हा त्या बाबांनी या कुंडाचा जो इतिहास आणि जी मागील माहिती सांगितली ती ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीनच सरकली। हे कुंड आजचं कालचं नसून तब्बल 200 वर्षापेक्षाही जास्त जुनं आहे। हे कुंड जितकं जादुई आणि चमत्कारी आहे, त्याचं रहस्य त्याहूनही जास्त अंगावर काटा आणणारं आहे। त्या पुजाऱ्यांनी पत्रकाराला या कुंडाची संपूर्ण कहाणी सांगितली। या कुंडलातलं पाणी अंगावर घेतल्यावर किंवा त्याचा स्पर्श झाल्यावर नक्की काय चमत्कार होतो हे पाहण्यासाठी आता पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक, अगदी नागपूरवरून सुद्धा लोक इथे गर्दी करू लागले आहेत। इतकंच नाही तर तिथल्या काही गोष्टी पाहून डॉक्टरांना सुद्धा देखील मोठा धक्का बसलाय आणि वैज्ञानिक सुद्धा अचंबित झाले। आता तर पाहण्याची चाचणी थेट अमेरिकेत गेलेली आहे। मग या पाण्यात नक्की काय आहे ज्याच्यात हा किंवा पाय बुडाला की लगेच चमत्कार होतो? काय आहे हा कुंडाचा खरा इतिहास? आणि त्या पत्रकाराचा पाय चुकून पाण्यात पडल्यावर त्यांच्यासोबत नक्की काय घडलं? लोक इथे एवढी गर्दी का करतायत? चला जाणून घेऊया या चमत्कारी कुंडाची संपूर्ण माहिती। निसर्गाच्या कुशीत असलेले अनेक रहस्य दडलेली असतात, जे आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेले असतात। त्यातली काही रहस्य रामायण काळातली, काही महाभारताच्या काळातली, तर काही अगदी अश्मयुगीन युगातली असतात। सुरुवातीला आधुनिक विज्ञानाच्या या गोष्टीवर विश्वास नसतो, पण जेव्हा त्याचे परिणाम डोळ्यासमोर येतात तेव्हा विज्ञानही थक्क होतं। अगदी असंच काहीतरी घडलं अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एका छोट्याशा गावात। तिथे एक जुनं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरासमोर एक कुंड आहे। या कुंडामध्ये नदीच्या आकाराचा एक झरा आहे, ज्यातून नेहमी पाणी पडतं असतं, पण लोकांच्या याच्या चमत्कारी शक्तीविषयी काहीच माहिती नव्हती। हे रहस्य जेव्हा उघड झालं तेव्हा त्या पत्रकारांनी तिथे व्हिडिओ काढण्यासाठी गेला आणि त्याचा पाय चुकून त्या कुंडाच्या पाण्यात पडला होता। ते पाणी दिसायला अगदी हिरवट आणि खराब होतं, त्यामुळे त्यात किती जंतू असतील ही शंका कोणाच्याही मनात आली नसती। पण जेव्हा त्या पत्रकाराचा पाय त्या कुंडात पडला आणि त्यानंतर त्याच्या पाण्यासोबत जो चमत्कार घडला तो पाहून लोक थक्क झाले। पत्रकाराच्या पायाला नक्की काय झालं होतं? याच व्हिडिओ जेव्हा इंटरनेटवर आला तेव्हा वादळासारखा व्हायरल झाला। आज याच कारणामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो लोक तिथे गर्दी करत आहेत, कारण या पाण्याचा परिणामच जितका जबरदस्त आहे। आकाश नावाचा एक पत्रकार एका न्यूज चॅनलसाठी आपला काम करायचा आणि याच आकाशने या कुंडाचा चमत्कार जगासमोर आणला। खरं तर अकोल्याच्या एका दुर्गम भागातील प्राचीन शिवमंदिराविषयी त्याला माहिती मिळाली होती। आकाश त्या दिवशी घरातून निघाला तो केवळ त्या जुन्या शिवमंदिराची शूटिंग करण्यासाठी, पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्यात चुकून पडलेला पाय त्या कुंडाची ओळख थेट जगाला करून देईल। त्या कुंडाच्या पाण्याचा परिणाम एवढा धक्कादायक आहे की डॉक्टरांनी याचा मोठा धक्का बसलाय। आता हे पाणी थेट अमेरिकेत स्टेटिंगसाठी पाठवलं जाणार आहे। शूटिंग करत करत आकाश आढळला नदीच्या तीरावर बसलेल्या शेकडो वर्ष जुन्या हेमाडपंथी शैलीतील केशनेश्वर मंदिरापाशी पोहोचला। तिथलं वातावरण अगदी शांत आणि पवित्र होतं। मंदिराचं ते सुंदर रूप तो आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता। जसा जसा मंदिराच्या जवळजवळ जात होता तसा तसा त्याचा कॅमेरा ऑन होत होता आणि त्याचं संपूर्ण लक्ष फक्त चित्रीकरणावर होतं। हे मंदिर एक प्राचीन महादेवाचं मंदिर होतं। सहसा अशा हेमाडपंथी मंदिराच्या शेजारी कुंडे असतात आणि या मंदिराच्या बाजूला एक असं कुंड होतं की त्या कुंडातील पाणी बऱ्याच दिवसापासून साफ नव्हतं। पालापाचोळा पडल्यामुळे ते पाणी पूर्णपणे हिरवं झालं होतं। पाणी हिरवं असण्याचा अर्थच असा होता की ते अनेक दिवसांपासून साचलेलं पाणी होतं। पण जेव्हा या कुंडाचं नीट निरीक्षण केलं तेव्हा गोष्ट लक्षात आली की तिथे एक गौमुखातून वर्षानुवर्ष पाण्याची धार सतत वाहत होती। ते एकदम जिवंत पाणी होतं। आकाशला वाटलं पाणी जरी हिरवं असलं तरी त्यात गौमुखातून सतत पाण्याचा झरा पडतो। चला तर मग जवळ जाऊन याचा एक चांगला व्हिडिओ काढूया। तो कुंडाच्या आणखी जवळ गेला, पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की याच कुंडात त्याचा पाय पडून असा चमत्कार घडणार आहे जो आज संपूर्ण देशात व्हायरल होणार आहे। एक उत्तम शॉट घेण्यासाठी तो तिथे दगडावरून चालू लागला आणि नेमका त्या क्षणी त्याचा तोंड गेला
स्वतःला सावरण्याचा प्रयत्न त्याचा उजवा पाय थेट त्या कुंडाच्या थडकावर पाण्यात बुडाला. त्याने फटकन बाजूला एका दगडाला पकडलं. ते पाणी इतकं थंड आणि शीतल होतं की एखाद्या विजेच्या वेगाने त्याच्या अंगातून एक लहरच धावून गेली. त्याला जणू करंट बसल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं आपला पाय चिखलात तो खोल रुततोय की काय. तो अरे देवा म्हणत पटकन मागे सरकला आणि त्याने वेगाने आपला पाय बाहेर ओढला. त्याचा पाय पाण्यात अवघे काही सेकंदच बुडालेला होता. त्याचे बूट आणि पॅन्ट पूर्णपणे ओले झाले होते, पण आकाशने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याने आपले शूटिंगचे काम पूर्ण केले आणि तो शहराकडे परतला. तिथे आसपास कुठे चांगलं पाणी नसल्यामुळे त्याने पाय स्वच्छ धुवायलाही नव्हता. त्याने फक्त आपली पॅन्ट झटकली आणि तो तसाच घरी निघून गेला. पण खरा चमत्कार आता घरी गेल्यावर घडणार होता. घरी गेल्यावर त्याने आपले ओले झालेले बूट आणि थेट पॅन्ट धुवायला टाकून दिली. त्याला अजिबात अंदाज नव्हता की या पाण्याचा काय परिणाम त्याच्या शरीरावर होणार आहे. पण या पाण्याचा त्याच्या पायावर असा काही परिणाम झाला ज्यामुळे आकाशला पुन्हा त्या गावात जाऊन त्या कुंडाचा संपूर्ण इतिहास ओझावा लागला. तो इतिहास इतका भयंकर आणि अविश्वसनीय होता की कोणी स्वप्नातही त्याचा विचार केला नसेल. खरं तर काही दिवसांपूर्वी आकाश जेव्हा मोटरसायकल चालवत होता तेव्हा त्याचा उजवा पाय गाडीच्या गरम सायलेन्सरला लागला होता. सायलेन्सर खूप गरम असल्यामुळे त्याच्या पायाला मोठा चटका बसला होता. त्या भाजलेल्या जागी तर एक अनेक पांढरा डाग म्हणजेच कोरडासारखा चट्टा उमटलेला होता. तो डाग वेदनादायी नव्हता, पण पायावर तो पांढरा फटाक चट्टा अगदी स्पष्ट दिसत होता. पण जेव्हा त्याने त्या कुंडात आल्यावर घरी जाऊन पाहिलं तेव्हा ते पायावरचा तो पांढरा चट्टा पूर्णपणे गायब झाला होता. अक्षरशः आधी त्याला पायाला ज्या काही वेदना व्हायच्या, थोडं चालून आलं की जो पाय दुखायचा, ती कसलीही वेदना आता त्याच्या पायात शिल्लक राहिलेली नव्हती. सुरुवातीला त्याच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. फक्त कुंडाच्या पाण्यात काही सेकंद पाय पडल्याने असं काही होऊ शकतं या विचाराने तो थक्क झालेला होता. त्याला सुरुवातीला वाटलं की कदाचित आधी घेतलेल्या औषधाचा हा परिणाम असेल, पण औषध तर त्याने खूप आधीच बंद केलं होतं. मग हे कसं काय झालं? आता त्या अकोल्यातील जादुई कुंडाचं खरं रहस्य उघडणार होतं. हा चमत्कार औषधामुळे झाला की त्या कुंडाच्या पाण्यामुळे, हे त्याला समजत नव्हतं. आपला हा अनुभव खरा आहे की खोटा हे खात्री करून घेण्यासाठी त्याने पुन्हा आपली मोटरसायकल काढली आणि थेट तो त्या गावाच्या रस्त्याने निघाला होता. गावात पोहोचल्यावर त्यांनी तिथे चौकशी केली की इथले पुजारी कोण आहेत. तेव्हा गावातील लोकांनी सांगितलं इथले पुजारी खूप वयोद्ध आहेत आणि ते मंदिरापर्यंत न थांबता शक्यतो आपल्या घरीच असतात. अखेर खूप शोध घेतल्यानंतर तो त्या मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याकडे भेटला. एका वयोद्ध आणि अत्यंत तेजस्वी चेहऱ्याच्या महाराजांना गाठून आकाशने आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्याने विचार केला, महाराज, त्या कुंडात अशी काय जादू आहे ज्यामुळे माझ्या पायावरचा तो पांढरा डाग गायब झालेला आहे आणि माझ्या पायांना सगळ्या वेदना पूर्णपणे बंदच झालेल्या आहेत. यात नेमकं काय रहस्य आहे? आकाशचं बोलणं ऐकून महाराजांनी त्या कुंडाचा प्राचीन इतिहास सांगायला सुरुवात केली. महाराज म्हणाले, फार पूर्वी कर्नाटक राज्यामध्ये सुवंदा नावाचा एक राजा राज्य करत होता. तो ब्राह्मण राजा अत्यंत मोठा शिवभक्त होता आणि तितकाच न्यायप्रिय होता. पण एकदा राजाच्या एका पतिव्रता स्त्रीवर खोटा आळ म्हणजेच खोटा आरोप घेण्यात आलेला होता. राजाने इतर लोकांच्या सांगण्यावरून कोणतीही शहानिशा किंवा चौकशी न करता त्या निष्पाप स्त्रीला थेट सुळावर देण्याची कठोर शिक्षा सुनावली होती. ही घटना अत्यंत खूप जुनी आहे आणि याच घटनेचा थेट संबंध या जादुई कुंडातील पाण्याशी आहे. ती स्त्री अत्यंत सत्वशील आणि पवित्र होती. मरण्यापूर्वी तिने राजाला एक भयंकर शाप दिला होता की जसा तू माझा छळ केलास तसाच तुझ्या शरीरावर कोड फुटेल, तुझ्या अंगातून रक्त वाहू लागेल आणि याची तुझे डोळे जळतील. तिचा तो शाप अक्षरशः खरा ठरला. राजाचं पूर्ण शरीर सडू लागलं. त्याला अहेस्य वेदना होऊ लागल्या. राजाला जेव्हा आपली चूक समजली तेव्हा त्याने त्या पवित्रतेने पाय धरले आणि यातून बाहेर पडण्यासाठी उश्वास मागितला. तेव्हा तिने सांगितलं, इथून तुला पाणी चालत त्र्यंबकेश्वरला जावं लागेल आणि तिथल्या कुर्शावत कुंडात स्नान करावं लागेल, तरच तू या शापातून मुक्त होशील. तो राजा कर्नाटकापासून पायी निघाला. दरमजल करत वेदनेने तळमत अखेर तो अकोले तालुक्यातील या आढळा नदीच्या तीरावर पोहोचला. पण आता तिथून जाण्याची ताकद पूर्णपणे संपली होती. त्याला त्र्यंबकेश्वराच्या कुर्शावर्तनाला जायचं होतं, पण अकोल्यात येईपर्यंत त्याची शक्ती क्षीण झाली होती आणि त्याचे डोळेही गेलेले होते. अशा अवस्थेत तिथेच एका कपारीत बसून त्याने मनोभावाने भगवान शंकराचा धावा सुरू केला. ज्याची भक्ती तीव्र होती ही कैलासपती भगवान शिवशंकरांनी तिथे प्रकट झाले होते आणि त्यांनी राजाला वर मागायला सांगितलं. तेव्हा राजा म्हणाला, प्रभू, मला दुसरं काही नको, फक्त त्र्यंबकेश्वरच्या
कुशावर्तचं पवित्र पाणी मला इथे आणून दे, जेणेकरून मी त्यात स्नान करून या भयंकर शापातून मुक्त होऊ शकेन. भोळ्या शंकराने तथास्तु म्हटलं आणि आपल्या त्रिशूळाने पाताळावर मार्ग काढून थेट त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तनाचं कुंडाचं पाणी या कुंडात आणलं. म्हणजेच आपण जे पाणी पाहतोय ते थेट त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तनातून अकोले तालुक्याच्या या कुंडात आलं आहे. त्या पाण्यात स्नान करताच राजाचे शरीर पूर्णपणे निरोगी आणि स्वच्छ झालं. त्याच्या अंगावरचे सगळे कोड गायब झाले आणि सर्व वेदना कायमच्या संपल्या. त्यानंतर राजाने भगवान शिवशंकराकडे दुसरा वर मागितला की हे प्रभू, माझ्यासारखे अनेक लोक त्वचेच्या आजारांनी त्रस्त असतात, त्यांना त्या त्रासापासून मुक्त करण्याची शक्ती या कुंडात कायम ठेवा. राजाच्या याच वरामुळे आज सर्व लोकांची चमत्कार घडत आहे. तेव्हापासून आजपर्यंत भगवान शंकराच्या कृपेने या पाण्यातील चमत्कारी शक्ती कायम आहे. आजही ज्यांना त्वचेचे आजार किंवा पांढरे डाग आहेत, त्यांनी जर इथे सलग 5 सोमवार स्नान केलं तर त्याचे आजार बरे होतात, अशी श्रद्धा आहे. पुजाऱ्याकडून हा सगळा इतिहास ऐकल्यानंतर त्या पत्रकाराच्या या कुंड्याचा पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. ते आज केवळ एक साधे पाण्याचे कुंड नव्हते, तर तो होता शतनाशतुकांचा इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा एक अद्भुत संगम. शेकडो वर्षापूर्वी हेमाडपंथी वास्तुकलेने बांधलेले हे मंदिर आणि त्यांच्या शेजारी असलेले हे कोंडतीर्थ आज लाखो लोकांच्या आशेचा केंद्रबिंदू बनलेला आहे. इथल्या ग्रामस्थांनी लोकवर्णनीतून या मंदिराचा अतिशय सुंदर जीर्णोद्धार केला असून इथली वास्तुकला खरोखरच पाहण्यासारखी आहे. या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत आहेत. काहींना इथे आल्यावर एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते, तर काहींना आपले आजार बरे झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव होतो. इथे असलेले काही भाविकांच्या मुलाखती घेतल्या असतात. ज्यांच्या हातावर पांढरे डाग होते त्यांनी 5 सोमवार आंघोळ केल्यावर 90% फरक पडल्यासारखं सांगितलेलं आहे. विज्ञान कदाचित याला पाण्यातले मिनरल्स किंवा मानसिक परिणाम म्हणेल, पण ज्याला याचा प्रत्यक्ष अनुभव येतो त्याच्यासाठी हा साक्षात भगवान शंकराचाच आशीर्वाद आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर धर्माचं आचरण करणं गरजेचं आहे, असं इथले स्थानिक लोक मानतात. श्रद्धा, इतिहास आणि चमत्काराची ही कहाणी अकोल्यातील केळेश्वर मंदिराच्या या कुंडाची आहे. हे ठिकाण आज केवळ एक तीर्थक्षेत्र राहिलेले नसून लाखो लोकांची जीवनदायी स्थान बनलेले आहे. तुम्हालाही जर निसर्गाचा हा चमत्कार आणि इतिहासाचा स्पर्श अनुभवायचा असेल तर या जागृत देवस्थानाला एकदा अवश्य भेट द्या. हर हर महादेव. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर OMT इन्फॉर्मेशन टिक चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.